हेलो बच्चों, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचा जो क्लास 8चा चॅप्टर नंबर 5 जो आहे बघा, अणूचे अंतरंग, या लेसनमध्ये डाल्टनचा अणुसिद्धांत हा जो टॉपिक आहे तो आपण इथे बघणार आहोत। म्हणजे डाल्टनचा अणुसिद्धांत काय आहे, डाल्टन शास्त्रज्ञांनी नेमका काय सिद्धांत सांगितलेला आहे। ठीक आहे, तर सुरुवात करूया। बघा, डाल्टनचा अणुसिद्धांत इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला। बघा, डाल्टन हे कोण होते? ब्रिटिशचे वैज्ञानिक होते, म्हणजे ब्रिटिश सायंटिस्ट होते। त्यांचं पूर्ण नाव होतं जॉन डाल्टन। यांनी सुप्रसिद्ध असा अणुसिद्धांत मांडला। या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात। डाल्टन यांनी काय म्हटलंय की जो अणुसिद्धांत मांडला त्यात त्यांनी काय म्हटलं की द्रव्य हे कशाचे बनलेले असतात, तर ते अणूंचे बनलेले आहे। आणि अणू हे कशाचे बनलेले आहे? अणू हे कसे आहेत, तर अणू हे अविभाजनीय, म्हणजे त्याचे विभाजन होत नाही, त्याचे कोणतेही घटक पडत नाहीत असे अणू अविभाजनीय व अनाशवंत, जे कधीही नाश पावत नाही असे आहेत। एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात। पुढे डाल्टन काय म्हणतात की एका मूलद्रव्याचे जे अणू असतात, सपोज एखाद्या घटकाचे जे अणू असतात ते सर्व एक समान असतात, आणि वेगवेगळ्या घटकांचे जे अणू असतात, वेगवेगळ्या मूलद्रव्याचे जे अणू असतात ते वेगवेगळे असतात, म्हणजे भिन्न असतात। आणि त्यांचे वस्तुमान देखील कसे असते? भिन्न असते, वेगवेगळे असते। आता त्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिले आहे बघा इथे। एक भरीव चेंडू व एक बुंदीचा लाडू घ्या। त्यांनी सांगितले की एका हातामध्ये एक भरीव चेंडू घ्या, बॉल घ्या, आणि एका हातामध्ये एक बुंदीचा लाडू घ्या। या दोन्ही गोलांना हाताने दाब द्या, तर मला काय दिसते? आता हे दोन एका हातामध्ये आपण चेंडू धरला आणि एका हातामध्ये बुंदीचा लाडू धरला, आणि दोन्ही हे जे गोल आपण हातात धरले ते आपण हातांनी दाबले, तर आपल्याला काय दिसेल? तर ज्या हातामध्ये बुंदीचा लाडू आहे तो लाडू काय होईल? फुटेल, त्याचा भुगा होईल। पण दुसऱ्या हातामध्ये जो चेंडू आहे ते चेंडू फुटेल का? नाही। पुढे काय म्हटलंय की भरीव चेंडू धारदार सुरीने काळजीपूर्वक कापा। काय दिसते बघा, ज्यावेळेस बुंदीचा लाडू आपण हाताने दाबू त्यावेळेस त्याचा भुगा होतो, चुरा होतो। पण हा जो भरीव चेंडू असतो तो त्याचा हाताने दाबल्यानंतर काही होत नाही। आता त्याला आपण सुरीने कापले, चाकूने आपण त्याला काळजीपूर्वक कापले, तर त्याचे दोन समान भाग होतील। पुढे काय म्हटलंय की बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून तो त्याच्याहून लहान कण म्हणजे बुंदी एकमेकांना चिकटवून बनल्याचे समजते। म्हणजे छोटे छोटे बुंदीचे कण एकमेकांना चिकटून तो बुंदीचा लाडू बनलेला असतो। मात्र भरीव चेंडूला ढोबळ मनाने अंतर्गत संरचना काहीच नसते असे आपल्याला समजते। म्हणजे जो चेंडू असतो तो कोणत्याही बारीक बारीक पार्टिकलने बनलेला आहे की बारीक बारीक गोलने? नाही, म्हणजे त्याला अंतर्गत संरचना ही नाही। तर डाल्टनने केलेल्या वर्णनानुसार डाल्टनने वर्णन केलेला अणू हा एखादा कडक भरीव गोलाप्रमाणे काही संरचना नसलेला असा ठरतो। म्हणजे डाल्टन यांनी जे म्हटलं आहे की त्यांनी जे गोलाची अणूची जी रचना केलेली आहे, वर्णन केलेलं आहे, ते भरीव गोलाप्रमाणे काही संरचना नसलेला असे ठरते। डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते। डाल्टनचं म्हणणं काय आहे की त्यांच्या अणूच्या सिद्धांतानुसार त्यांचं म्हणणं काय आहे की वस्तुमानाचे वितरण जे असतं अणूमध्ये जे वस्तुमानाचे वितरण जे असते ते कसे असते? एक समान असते। जे थॉम्सन या वैज्ञानिकांनी अणूच्या आत असलेल्या ऋणभारित कणांचा शोध लावला आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला। बघा, डाल्टनने जो अणुसिद्धांत मांडला त्यांनी म्हटलंय की अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण हे एक समान असते। पण जे थॉम्सन यांनी या वैज्ञानिकांनी काय म्हटलंय की अणूच्या आत असलेले ऋण प्रभारित त्यांनी कणांचा शोध लावला। त्या अणूच्या आतमध्ये देखील ऋण प्रभारित कण असतात, त्याचा त्यांनी शोध लावला आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्काच बसला। थॉम्सनने प्रयोग करून दाखवून दिले की अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋण प्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते। थॉम्सन यांनी काय म्हटले की अणूच्या अंतरंगामध्ये जे ऋण प्रभारित कण असतात
त्यांचं जे वस्तुमान आहे ते ऋण प्रभारित कणांचं ते हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी आहे आणि ह्याच कणांना पुढे इलेक्ट्रॉन असे नाव त्यांनी दिले। सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गतः विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात। अर्थातच पदार्थाचे रेणू तसेच ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात। तर अशा पद्धतीने आपण इथे डाल्टनचा जो अणु सिद्धांत आहे तो इथे बघितलेला आहे। आय होप तुम्हाला तो समजला असेल। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थॉम्सन जे आहे त्यांचे थॉम्सन प्लम पुडिंग अणुप्रारूप हा जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि डाल्टनचा जो अणुसिद्धांत आहे हा जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।